नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपण बचत लवकर करायला पाहिजे, कारण बचत केली तर आपल्याकडे पैसे जमा होतील आणि त्याच्यात बोनस पण ॲड होईल। आणि माणसाच्या जीवनामध्ये कुठला दिवस किती संकटाचा उजडेल हे कुणी सांगू शकत नाही, कसलीच गॅरंटी नाही, वॉरंटी नाही, कारण माणूस कुठल्या फॅक्टरीमध्ये जन्माला आला आहे हेच माहीत नाही। आणि जन्मदिवस माहीत आहे, परंतु डेथ दिवस किंवा मृत्यू दिवस माहीत नाही। हे सगळ्यात मोठं संकट आहे मित्रांनो। आपण ह्या पृथ्वीवर किती दिवस जगणार आहोत हे आपल्याला माहिती नाही, संकट कधी येणार आहे माहीत नाही, उत्पन्न कधी बंद होईल माहीत नाही। मित्रांनो, नोकरी जरी गेली तर दुसरी नोकरी आपण मिळवू शकतो, एखाद्या व्यवसाय जरी चालत नसेल तर आपण व्यवसाय चेंज करू शकतो। जसं म्हण आहे, सिर सलामत तो पगडी 50,000। म्हणजे जर आपलं डोकं व्यवस्थित असेल तर अनेक आपण टोप्या घालू शकतो डोक्यावर। सिर सलामत तो पगडी 50,000 म्हणतो, तसं आहे मित्रांनो। जर आपलं पैसे असेल तर सर्व काही आहे, आणि पैसे कमवायचं कधी थांबणार आहे हे माहिती नाही, आणि माणसाची गॅरंटी नाही मित्रांनो, आणि शेवटचा दिवस कधी माहिती नाही। त्यासाठी आपण पैशाचं प्लॅनिंग करा, कारण सगळ्यात मोठा वाईट काळ म्हणजे तुमचं इन्कम नसताना जगणं। आज बघा ना, इन्कम असून किती त्रास आहे लोकांना, कर्ज मिळत नाही, लोकांचं व्याज द्यावं लागतं, पैशाचा प्रश्न मोठा आहे, मुलांचं शिक्षण, मुलींचं लग्न, मित्रांनो घर घेणे, जागा घेणे, ह्याचे हप्ते आहेत, मोबाईल आहे, पेट्रोल आहे, अनेक अन्न वस्त्र निवारा आणि मेडिकलची गरजेसाठी सगळे पैसे लागतात। तर आज मला सांगा, तुम्ही पैसे कमवत असताना एवढे प्रॉब्लेम आहे, जेव्हा उत्पन्न बंद झालं तेव्हाच काय होईल कल्पना पण करू शकणार नाही मित्रांनो। आणि काय होतं, जसं उत्पन्न वाढेल तसं आपला खर्च वाढत असतो आणि आपण वाढवत असतो, दोन्ही गोष्टी होतात। एकतर महागाईने वाढते आणि आपण खर्च पण वाढवतो। आता बघा ना, बरेच लोक EMIवर गाड्या घेतात, घेऊ नये असं नाही, ऐपतीपेक्षा जे पैसे कमवलेच नाहीत त्याच्यासाठी ते खर्च करून टाकतात अगोदर, आणि त्याच्यावर आपण इंटरेस्ट भरतो। म्हणजे किती बघा, मुद्दल नाही, जसं एखादा फ्लॅट घेतला आपण 40 लाखाचा तर 80 लाख भरतो, म्हणजे 80 लाख 40 लाखाचा तर फ्लॅटच आहे, परंतु वरनं 40 लाख आपल्या उत्पन्नातनं काम करून द्यायचेत ना। म्हणजे बघा, आपण पुढचे 10-20 वर्षे, 30 वर्षे, 40 वर्षे आपण पॅक होतो, नोकरी असेल, उत्पन्न असेल, माहिती नाही, परंतु आपण कर्जाचा बोजा एवढा करतो आणि त्याच्यामुळे आपण सगळं गणित बिघडून जातो। मित्रांनो, कर्ज कमी करा आणि बचत जास्त करा, हा जर फॉर्म्युला ठेवला तर तुम्हाला, आणि बचत LIC ऑफ इंडियामध्येच का करायचं, कारण धोका देणारी संस्था नाही मित्रांनो। बाहेर मार्केटमध्ये गॅरंटी नाही पैसे मिळायचे, LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे मित्रांनो, इथं धोका नाही, भीती नाही। आणि दरवर्षी मार्चमध्ये आपण ॲड देतो पेपरला पैसे घेऊन जाण्यासाठी, लोक सापडत नाहीत मित्रांनो, आम्ही स्वतः प्रयत्न करतो आहे। कोणाचा मोबाईल नंबर बदलले असतो, कोणाचं घर चेंज झालेलं असतं, त्यासाठी LICची पॉलिसी घ्या। ओके, थँक्यू।